श्रीनुत मातोंडकर, बाळ गंगाधर टिळक यांना हे तिसरं पारितोषिक. क गटातील पहिलं आणि दुसरं पारितोषिक एकाच व्यक्तिरेखेला गेलं. एकच व्यक्तिरेखा, दोन व्यक्ती आहे, व्यक्तिरेखा एक. झाशीची राणी बरोबर. तो आता दुसरं कोणाला आणि पहिलं कोणाला? दोनही झाशीच्या राण्या आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या. तर दुसरं पारितोषिक झाशीची राणी युक्ता विजय परब. युक्ता विजय परब यांना दुसरं पारितोषिक. सो सगळ्या महिलांनी आणि मुलींनी झाशीची राणी व्हायची आता गरज आहे. सो या मुलींनी असंच पुढे व्हावं आणि झाशीची राणी बनवावं. लक्ष्मीबाई झाशीची राणी. आणि या स्पर्धेतील या गटातील पहिलं पारितोषिक लक्ष्मीबाई कोण? सई सरकार. सई सरकार यांना या गटातील पहिलं पारितोषिक. लक्ष्मीबाई झाशीची राणी. मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी असं म्हणून रणांगणावर पाऊल ठेवणारा अशा या वीरांगना सई सरकार, लक्ष्मीबाई झाशीची राणी. मी विनंती करतो सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. तत्पूर्वी एक बारीकसं काय म्हणतात फॉर्मल एक होऊया आणि सगळ्यांना वोट ऑफ थँक्स देतो की सगळे जे पालक इथे आले होते, त्यांची जे स्पर्धक आले होते, त्यांनी एवढी सगळी तयारी केली होती, त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. कळत नकळत ज्यांनी कोणी त्यांना मदत केली होती त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसंच सरकारचे जे म्युन्सिपाल्टी, कलेक्टर ऑफिस, पोलीस यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ज्यांनी आम्हाला वेळोवेळी आमची जी जाहिरात आहे ती प्रदर्शित केली, त्यांचेही मी आभार मानतो. तसंच या कार्यक्रमाचे मगाशी मी आभार मानले होते वरुण राजेचे सुद्धा, त्यांनी सुद्धा आमच्यावर कृपा केली, त्यांचे सुद्धा आभार. तसंच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोन्ही परीक्षक यांचे मी आभार मानतो. आणि सगळ्यांचे ज्यांनी कोणी या स्पर्धेसाठी मदत केली, मुख्य म्हणजे आमचे पुरस्कर्ते यतीन मारेक यांच्या आणि यांच्या कुटुंबियांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. आणि अ, ब आणि क गटांची जी पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आहे ती माझ्या डाव्या बाजूला मिळते. त्याच्या आधी फोटो सेशन जे प्राइज विनर आहेत त्यांचं करूया. राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता होईल. तो विनंती करतो जे प्राइज विनर्स आहेत बरोबर सगळे अ, ब आणि क तीनही जे प्राइज विनर आहे 5 5 5 15 जण त्यांना सगळ्यांना विनंती करते. अ, ब आणि क गटातील पारितोषिक विजेते पहिले 5 जे होते अ, ब आणि क, अनिशा परब, अद्वैत नाईक, श्रीजा मराठे, कारवी धुळी, पावनी नाईक, रजत कुडणेकर, आद्विक आसोलकर, आरोही वेरेकर, कियान नाईक, गुरुजी शेटगावकर, सई सरकार, युक्ता परब, श्रीनुत मातोंडकर, सुरेखा किंजळेकर आणि सावी होडरकर या सगळ्यांनी मंचावरती यायचं आहे ग्रुप फोटोसाठी. अ, ब आणि क गटाची जी प्रमाणपत्र आहेत पुढे पाया, पुढे पाया. बरोबर. भारत माता की वंदे वंदे. चला या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया.
सगळ्यांना विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी दोन मिनिटं उभं राहूया आणि नंतर आपण पार्टिसिपेशन सर्टिफिकेट कलेक्ट करूया. राष्ट्रगीत आता सावधान, एक साथ. धन्यवाद. शुभरात्री. सगळ्यांनी पार्टिसिपेशन सर्टिफिकेट कलेक्ट करा. अ, ब आणि क असे 3 वेगवेगळे टेबल्स आहेत. अ गटाच्या त्यांनी अ गटाकडे जायचं आहे, ब गटावर. तर आज आयदाद मैदानाचेर तुमचो एक प्रोग्राम जाल्लो त्याच्याबद्दल तुम्ही सांगता. रुद्रेश्वर पणजी गेली 31 वर्सां हो 15 ऑगस्टा दिसा कैलासवासी कंचन मेन स्मृती वेशभूषा स्पर्धा आयोजीत करता. ही स्पर्धा आयोजीत करपा फाटलें कारण अशें की जे आमचे गोंयचे भुरगे आसा त्यांच्या मदीं एक प्रकारे देशभक्ती भावना ही जागृत उरची आणि ह्या स्वातंत्र्या खातीर ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे एक स्मरण जावचें आणि त्यांचे विशयी आदर वाडचो ह्या उद्देशान आमी ही स्पर्धा घडोवन हाडटा. आणि दुसरें एक कारण अशें की भुरग्यांक एक प्लॅटफॉर्म मेळचो जेणे करून तांचो स्टेज फियर वयतलो. तांकां तेंच्या आंगान जी कला आसा ती तांकां कला फुडें हाडपाक तांकां एक वाव मेळटा. ह्या उद्देशान आमी ही स्पर्धा घडोवन हाडटा. आणि फाटली 31 वर्सां ही स्पर्धा आमकां यतीनबाई पारेख हे पुरस्कृत करता. कैलासवासी कंचन बीन त्यांच्या नांवान ही स्पर्धा आमी घडोवन हाडटा. तर या फावट किती जाण पार्टिसिपेट जाल्ले. ही स्पर्धा 3 गटांनी जाता. अ गट, ब गट आणि क गट. तिनूय गट मेळोन जवळ जवळ 47 स्पर्धक ह्या स्पर्धेन सहभागी जालेले आणि प्रत्येक गटान 5-5 आमी विजेता काडटा. म्हणल्यार विजेता हो काडप एक फॉर्मेलिटी आसता. सगळेच भुरगे खूब टॅलंटेड आसा. आमच्या गोंयान आमची गोमंत भुमी ही कलाकारांची खाण म्हणून प्रसिद्धूच आसा. सो जाल्लो भुरगो गोंयान एक आंगान कला घेवन येता आणि आयज जितले माणकुल्या भुरग्यांनी हांगसर आपली कला सादर केली ते सगळेच बरे आसले आणि कार्यक्रमाची फॉर्मेलिटी म्हणून 5 आमी विनर काडले प्रत्येक गटांतले. तर खंयच्या पेरंट्सांक दिसता आपल्या भुरग्यांनी हितून पार्टिसिपेट करता म्हणून तर प्रोसिजर कितें हितून पार्टिसिपेट जावपाक. नाही प्रोसिजर खूब सिंपल आसा. ऑन द स्पॉट सुद्दां रजिस्ट्रेशन जाता. काय म्हणल्यार एडवान्सान रजिस्ट्रेशन करपाक जाय. रजिस्ट्रेशन एंट्री क्लोज जाता अशा प्रकारचो कांयच आसना. आमी उशिरा सुद्दां कोण भुरगे येयले जाल्यार तांकां सुद्दां आमी एंट्री घेतल्या. एक गट ऑलरेडी जालेलो त्या गटाचो स्पर्धक मातसो उशिरा पावलो तेजी सुद्दां आमी एंट्री परत घेतल्या. तर आमी कोणाकूच हांगा नांव उमेद करिना. त्याच दिसा ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन आसता. आमी सगळ्या शाळांक कळीत करता. आमी प्रेस नोट रिलीज करता. त्या द्वारे सगळ्या पेरंट्सांक ह्या स्पर्धे बद्दल म्हायती मेळटा आणि रजिस्ट्रेशन ऑनलायनूय जाता. कांय पेरंट्स आमकां फोन करून आपली नांव नोंदणी करता आणि बरेचशे पेरंट्स हांगसर ऑन द स्पॉट येवन सुद्दां रजिस्ट्रेशन करता. आमचो कावंटर आसता दनपार 2:30 आज आमी कावंटर सुरू केलेलो आनी तेन्नाच्यान पेरंट्सांची हांगसर रीग लागलेली रजिस्ट्रेशनाक लागून. सो ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन सुद्दां आसता. फुडल्या वर्सा जर कोणाक हितून सहभागी जावपाक जाय ह्या वर्सा खंयच्या कारणान उरले आसतले तेंच्यांनी 15 ऑगस्ट हो दीस ठरलेलो आसा. रुद्रेश्वर पणजी दर वर्सा 15 ऑगस्टाक आझाद मैदानाचेर ही वेशभूषा स्पर्धा घडोवन हाडटा. तेन्ना जे पेरंट्सांक ह्या फावटी आपल्या भुरग्यांक घेवन येवपाक मेळना तेंच्यांनी फुडल्या वर्सा जरूर येवचें. तर रुद्रेश्वर पणजी आनी कितें एक्टिविटीज करता ताजे बद्दल तुमी सांगचे. रुद्रेश्वर पणजी ही गोंयची एकमेव अशी संस्था आसा जी कला मळार आनी त्याच बरोबर सामाजीक मळारूय खूब कार्यरत आसा.
आमचो आतां ह्याच म्हयन्याच्या 24 तारखेक गोमंत स्वर हो सुगम संगीताचो कार्यक्रम ही एक्चुली स्पर्धा ही स्पर्धा ह्या स्पर्धेकूय जवळ जवळ तितलीच वर्सां जाली आतां म्हणजे संस्थेक आमच्या जितली वर्सां जाली तितलीच ह्या स्पर्धेकूय वर्सां जाली ह्या म्हयन्याच्या 24 तारखेक गोमंत स्वर ही स्पर्धा आसा ह्या स्पर्धेन आमी गोंयचे जे गायक कलाकार आसा म्हणजे जे भुरगे गायन क्षेत्रांत आपले करियर घडोवंक सोदता ह्या भुरग्यांक आमी हो प्लॅटफॉर्म मेळोवन दिता आनी ह्या स्पर्धेंतल्यानूच ह्यान पयलीं जे स्पर्धक म्हणून ह्या स्पर्धेन पार्टिसिपेट जालेले ते आज एका वयल्या हेजे लेवलाचेर पावल्या अक्षय नाईक आसत ह्या गार्गी जे गेल्या वर्सा झी हितून लिटल चॅम्पियन स्पर्धेन पार्टिसिपेट जालेले हे सगळे भुरगे ह्या स्पर्धेंतल्यान तयार जाल्ले आसा आनी ती स्पर्धा जाता मागीर आमी दर वर्सा कला अकादमीची नाट्य स्पर्धा घडोवन हाडटा अ गट मागीर कोंकणी नाट्य स्पर्धा ह्या स्पर्धांनी आमी भाग घेता मागीर आमचे अजून वेगळे वेगळे आमी गोंयांत एकमेव अशी संस्था आसा जी चॅस कॉम्पिटिशन घडोवन हाडटा आनी ते सुद्दां एका नॅशनल लेवलाचेर आमी चॅस कॉम्पिटिशन ऑर्गनायज करता सो अशी आमची रुद्रेश्वर पंजी संस्था आसा जी विंगड विंगड विभागांनी कार्यरत आसा आनी ह्याच तुमच्या मिडियाच्या माध्यमांतल्यान हांव आमच्या गोंयांत जे कलाकार आसात किंवा जांकां अजून सामाजीक क्षेत्रांत जर कार्य करपाची इच्छा आसत हांव तेंचे कडेन विनंती करता की आमच्या संस्थे कडेन येवन तुमी रजिस्टर जायात आमच्या संस्थेचे मेंबर जर तुमकां जावपाचें आसा जाल्यार आमचे कडेन संपर्क करात आमची संस्था तुमच्या सारक्या कलाकारांक लागून आमच्या गोंयच्या टॅलंटाक लागून सदींच उक्ती आसा तेन्ना तुमच्या वांगडा काम करपाक आमकांय खूब आवडटलें सर आयज 78 इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आसा आर्टिस्टांक तुमचो कितें मॅसेज आसतलो आर्टिस्टांक एक होच मॅसेज आसा की आर्टिस्टान आपल्या आंगान जे कलागूण आसा ते स्पर्धे पुरते न दवरचे ते कलागूण तेंच्यांनी सदींच ताका खत पाणी घालत रावचें जो प्लॅटफॉर्म मेळटा त्या प्लॅटफॉर्माचेर त्यांनी आपली कला सादर करपाची आनी त्याच बरोबर जी नवीन पिढी येता त्या पिढीकूय तेंच्यांनी तयार करचें जी कला आपल्या कडेन आसा ती कला पास ऑन करची जेणे करून आमकां ह्या गोंयाक कलाकार मेळटले उत्तम दर्जाचे कलाकार मेळटले आनी त्याच बरोबर आमी एज अ कलाकार म्हणून आमचें नांव सासणांक ह्या संवसारान दवरून वयतले हीच एक म्हाजी अपील आसा ह्या आमच्या गोंयच्या कलाकारांक लागून सो तुमचें नांव आनी डेजिग्नेशन सांगचें तुमी म्हजें नांव शिवेंद्र तारी हांव ह्या संस्थेचो उपाध्यक्ष